लढाई कोणामध्ये झाली होती? तर प्लासीची लढाई सांगा पटकन. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाईप करा. तर सिराज उद्दौला आणि इंग्रज बरोबर आहे यांच्यामध्ये झाली होती 23 जून 1757. पुढचा प्रश्न मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब युद्धाने राजकीय सत्तेचा मुहूर्तमेढ रोवली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रिटिशांनी प्लासीच्या युद्धामध्ये राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. लक्षात ठेवायचे बघा, राजकीय सत्तेची. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने काय प्रश्न आहे? भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2, 1757 आणि 1764. बघा 23 जून 1757ला काय झाली होती? प्लासीची लढाई झाली होती आणि 22 ऑक्टोबर 1764ला बक्सरची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न बघा, मुंबई बेट हे इंग्रजांचा राजा दुसरा चार्ल्स याला काय झालं होतं बघा? विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय दिलं होतं? अनुदान दिलं होतं बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बक्सरची लढाई कधी झाली? आत्ताच पाहिला आपण 22 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, हा प्रश्न 5 पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे. 22 ऑक्टोबर 1764ला झाली होती मित्रांनो. 22 ऑक्टोबर 1764ला या ठिकाणी ही लढाई झाली होती, बक्सरची लढाई. बिहार प्रांतामध्ये बघा बक्सर या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईमध्ये मेजर मन्नोच्या इंग्रज फौजेने मुघल बादशाह शाह आलम, मीर कासिम आणि अवधचा नवाब सिराज उद्दौला यांचा पराभव केला होता आणि या लढाईमध्ये इंग्रज सत्तेचा पाया भारतामध्ये या ठिकाणी मजबूत झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालं होतं? तर हे पोर्तुगीजांकडून हे आंदोलन मिळालं होतं. लक्षात ठेवायचं, पोर्तुगीज. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झाली? तर सुरतमध्ये मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी झाली. लक्षात ठेवा, सुरत. बघा बादशाह जहांगीरने काय केलं होतं? 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली होती. बघा वखार स्थापन करण्याची जी काही परवानगी आहे ही इंग्रजांना दिली होती. इंग्रजांनी काय केलं मग? मछलीपट्टणम, त्याच्यानंतर सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी बघा वखारी उघडल्या आणि बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी इंग्रजांना दिली होती, बरोबर. आणि या ठिकाणी त्यांनी वखारी ओपन केल्या. नेक्स्ट बघा, कोणत्या कायद्याने भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तो 1813चा जो काही सनदी कायदा होता मित्रांनो, यामुळे काय झालं? भारतामधील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी काय प्रश्न आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्याबद्दल पहिलं प्लासीचं युद्ध कधी झालं? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, कधी झालं? 23 जून 1757. लक्षात ठेवायचं आहे, 23 जून 1757. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर 1757ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली होती. नेक्स्ट बघा, कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले? हा आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर रयतवारी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, रयतवारी पद्धत बघा 1820ला या ठिकाणी बघा मद्रास प्रांतामध्ये चालू झाली होती. त्यानंतर बघा या पद्धतीमुळे काय झालं? शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध निर्माण झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वास्को द गामा काय प्रश्न आहे बघा, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर झामोरीन राजाने बघा या ठिकाणी बघा व्यापाराच्या सवलती मिळवल्या. बघा 20 मे 1498ला काय झालं? वास्को द गामाने प्रथम कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला? तर कुणी लावला मित्रांनो? अमेरिका खंडामध्ये जाण्याचा शोध. याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोलंबस. लक्षात ठेवायचं बघा, कोलंबसने या ठिकाणी शोध लावला होता. बघा 1453ला तुर्कस्तानाने या ठिकाणी बघा पहिलं शहर जिंकलं होतं. त्यामुळे भारतामध्ये आणि युरोपमध्ये खुशकीचा मार्ग जो काय बघा तो बंद झाला होता. नव्या व्यापारी मार्गाच्या शोधामध्ये असताना कोलंबस बघा अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेच्या जाण्याचा जो काही मार्ग आहे बघा तो त्याला सापडला होता. तो बघा आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग वास्को द गामाने शोधला होता. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, क्रांतिकारकाने 12 मे 1857ला
टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. तर बहादूर शाहला या ठिकाणी बघा दिल्लीचा बादशाह या ठिकाणी घोषित केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे दिल्लीचा बादशाह. पुढचा प्रश्न आहे बघा 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर नानासाहेब पेशवे यांनी बघा कानपूरचं नेतृत्व केलं होतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नानासाहेब पेशवे. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही विचारले? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. काश्मीरचा राजा गुलाब सिंग बघा 1857च्या उठावाशी संबंधित नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वीर बाबूराव शेडमाके टिंबटिंबच्या लढ्यामध्ये सहभागी होते. तर 1857 या लढ्यामध्ये काय होतं बघा ते या ठिकाणी सहभागी होते. नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 20 मार्च 1857ला मंगल पांडे या हिंदी शिपायाने बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची बघा या ठिकाणी ठिणगी पडली आणि या गोळीचा पहिला बळी कोण होता? तर करेक्ट आन्सर आहे बघा मेजर हुसेन. लक्षात ठेवायचं मेजर हुसेनवर गोळी झाडली होती बघा 29 मार्च 1857ला बघा बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये काय केलं होतं मंगल पांडेने मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि याच ठिकाणी बघा प्रथम उठावाची तोफ डागली गेली. उठावाची नियोजित तारीख लक्षात ठेवा 31 मे 1857. 31 मे 1857 बघा ही उठावाच्या नियोजनाची तारीख होती बघा नियोजित तारीख होती. नेक्स्ट पहा इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो सदाशिव निळकंठ जोशी. ऑप्शन क्रमांक 4 ही आपलं करेक्ट आन्सर येईल बघा सदाशिव निळकंठ जोशी. इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी उठावाचं नेतृत्व यांनी केलं होतं. या काळामध्ये बघा विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा यांनी प्रयत्न केला होता. बरोबर. आणि मित्रांनो उठाव फासल्यामुळे सदाशिव जोशी कायमचे भूमिगत झाली होती. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला? तर केरळमध्ये मित्रांनो हा 1921ला मोपला विद्रोह झाला होता. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये काय प्रश्न आहे ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं? तर रामसिंग यांनी केलं बघा. ऑप्शन क्रमांक 4 रामसिंग यांनी याचं ही विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं. नेक्स्ट पहा 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? तर विदा सावरकर यांनी याला संबोधलं होतं. कोणी? विदा सावरकर. 1857च्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं होतं. लक्षात ठेवायचं 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध मानणारे होते बघा ते. लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पहा पेशवा काय प्रश्न आहे बघा. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर बघा पेशवा नानासाहेब पेशवे यांचा सेनापती तात्या टोपे. लक्षात ठेवायचं बघा तात्या टोपेंनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि जनरल कॅम्पेबल याने कानपूरमधील बंड मोडीत काढलं होतं. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती मिरत. ऑप्शन क्रमांक 2 मिरत या ठिकाणी झाली होती. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? मोर्ले मिंटो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1909. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा जातीय निवाडा काय प्रश्न आहे बघा. जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जाहीर केला. तर लक्षात ठेवा कधी जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932ला हा निवाडा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा. इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी बघा जातीय निवाडा जाहीर केला होता. पुढचा प्रश्न आहे बघा राऊलेट या काळ्या कायद्याच्या विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर राऊलेट कायदा म्हणजे ज्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. याला बिना चौकशी अटक करण्याचा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातो. लक्षात ठेवा. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. लक्षात ठेवा राऊलेट कायदा हा 1919ला आला होता. याच्या कायद्यानुसार बघा इंग्रज कोणत्याही ठिकाणी झटते घेऊ शकत होते आणि कोणत्या पण व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते आणि गुन्हेगाराला अपील सुद्धा करता येणार नव्हते बघा. यामुळे महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919ला देशभर हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी आणि
सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी मुंबई या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबवण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते? तर रौलेट कायद्यामुळे मिळाले होते. लक्षात ठेवायचे रौलेट कायदा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर दुसरी गोलमेज परिषद होती. लक्षात ठेवायचे बघा. आणि तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा या ठिकाणी काय होते, उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. लक्षात ठेवायचं बघा, ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. लक्षात ठेवायचं बघा. 1917ला बघा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू, लक्षात ठेवायचे बघा, ह्या होत्या. पुढचा प्रश्न आहे बघा, सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, फैजपूर, ऑप्शन क्रमांक 3, फैजपूर या ठिकाणी झालं होतं बघा. राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936, 27 आणि 28 डिसेंबर 1936ला बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यामध्ये झालं. कोणत्या? यावल तालुका. लक्षात ठेवायचं आहे. आणि 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू होते. लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू होते. नेक्स्ट आहे बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर 1885ला मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. 28 डिसेंबर किती? 28 डिसेंबर 1885ला स्थापना झाली होती मित्रांनो. मुंबईच्या तेजपाल सांस्कृतिक पाठशाळेमध्ये 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? तर शेतकऱ्यांसाठी केला होता मित्रांनो खेडा सत्याग्रह. लक्षात ठेवायचे बघा, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेला हा सामूहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या झाडाचं लाकूड हे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं? तर पॉप्युलर, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. समजलं, पॉप्युलर. आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतो बघा. बरोबर. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खनिज मिळतं? तर मॅग्नीज. लक्षात ठेवा मित्रांनो, मॅग्नीज आहे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लोह खनिजे चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉक्साईटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली, सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला. आणि मित्रांनो जे काय अभ्रक असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहा. आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे, जोड्या लावा. ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे आहे? ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये बघा. पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव गाव आपल्याला सगळ्यांना माहिती कुठे आहे? तर गोंदियामध्ये बघा नवेगाव आहे. आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो? तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा गुगामल. संजय गांधी कुठे आहे? मुंबई उपनगर. चांदोली पण लक्षात ठेवा, सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. लक्षात, पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. बरोबर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो, कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडा हवामान आवश्यक असतं बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला. कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लॅटराईट माती बघा कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे. आणि मित्रांनो दख्खनच्या पठाराच्या ज्वालामुखीय भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पठारावर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारले आपल्याला? हरितगृह वायू कोणता नाही विचारले? एकदम सोपा प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तर कोणता मित्रांनो? हायड्रोजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन.
तर हरितगृह वायू म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते. हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि पाण्याची वाफ हे काय बघा हरितगृह वायू आहेत. आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही, लक्षात ठेवायचा हायड्रोजन. लक्षात ठेवायचा मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, नागपूर हे शहर, काय प्रश्न आहे बघा, नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोंड, लक्षात ठेवा नागपूर शहर गोंडद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगामध्ये एकूण किती महासागर आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय. तर 5 आहेत बघा, लक्षात ठेवा. या ठिकाणी जगामध्ये 5 महासागर आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील 71% भाग, किती 71% भागा व्यापलेला आहे बघा. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे. 5 महासागर कोणते आहेत बघा. पहिला आहे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर, असे एकूण 5 महासागर आहेत. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील 7 जिल्ह्यांना, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर, किती 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर टोटल किती जिल्हे आहेत बघा, आपले 7 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, असे बघा महत्त्वाचे जे काही जिल्हे ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो. समजलं? त्यानंतर मित्रांनो, मुंबई उपनगरला 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. मुंबई शहराला सुद्धा आहे. पालघरला मित्रांनो 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. ठाणे जिल्ह्याला बघा 25 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे बघा, सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे. आणि महाराष्ट्राला टोटल बघा 720, किती 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला, किती 720. पुढचा प्रश्न मित्रांनो, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? काय प्रश्न आहे बघा, नाटू नाटू. तर नाटू नाटूचे संगीतकार आहेत बघा एम किरावानी. लक्षात ठेवा, हे कोण आहेत बघा, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहेत. आलं लक्षात मित्रांनो. जो काही RR हा जो काही चित्रपट आहे बघा, हा भारतीय चित्रपटामधील त्याला बघा गोल्डन ग्लोब 2022चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा. आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो, तो RR चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2023 हे जे काय वर्ष आहे, कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं? तर 2023 हे जे काय वर्ष आहे मित्रांनो, हे जागतिक तृणधान्य वर्ष, लक्षात ठेवायचं आपल्याला, म्हणून साजरं करण्यात आले बघा. या उपक्रमाच्या माध्यमामधून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा. संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च 2021 मध्ये आपल्या 75व्या अधिवेशनामध्ये 2023 हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी 2023चा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारलंय. तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी, मिळालेला नाही विचारलंय. तर दीपक धर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, यांना मिळालेलं नाही बघा. 2023 मध्ये बघा एकूण 106 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी पद्मविभूषण बघा 6 जणांना देण्यात आले, पद्मभूषण 9 जणांना आणि पद्मश्री बघा 91 जणांना देण्यात आलेले आहेत बघा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न जर पाहिला, युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो, युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं बघा. आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे पण लक्षात ठेवा, त्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. स्थापना 1945ला झालेली बघा. मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये, अमेरिकेमध्ये बघा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना, त्याला UN म्हणतो. UNची स्थापना सुद्धा बघा 1945ला झालेली. मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा, जागतिक बँक, त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा 1945ला झालेली आहे. वॉशिंग्टनमध्ये तिचं मुख्यालय बघा, अमेरिकेमध्येच. त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना. स्थापना 1995. कधी झालेली मित्रांनो स्थापना? 1995ला स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे बघा. त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये बघा. युनेस्कोची स्थापना 1945ला झालेली, आपण पाहिलं आत्ताच. आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा. इंटरपोलची सुद्धा स्थापना 1945ला झालेली.
जागतिक कामगार संघटना, हे जे काही महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी चालू झाली? बघा, पाण्याखालून विचारलं आपल्याला, तर कोलकाता ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, कोलकाता या ठिकाणी भारतामधील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन बघा कोलकाता हुगळी या नदी खालून सुरू झालेली पहा. आलं लक्षात? कोलकाता मेट्रो भारतामधील पहिली मेट्रो आहे. हिची सुरुवात बघा 1984 ला झाली होती. कधी? 1984 ला झाली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामधील पहिली मेट्रो बघा मुंबई या ठिकाणी 2014ला चालू झाली होती. 2014ला, हे पण लक्षात ठेवा. आणि भारतामधील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853ला धावली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? तर NTPC. आलं लक्षात मित्रांनो, NTPC ही जी काय कंपनी मित्रांनो, ही सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी. बघा, NTPCचा लॉंग फॉर्म काय होतो? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. बरोबर, ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे जो वीज निर्मिती करतो. बघा, NTPCचं मुख्य कार्यालय बघा दिल्लीमध्ये. NTPCचं मुख्य कार्य काय बघा? राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे. सगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले. नेक्स्ट बघा, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे? काय प्रश्न आहे? इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर येईल. बघा, NISAR. बरोबर, इस्रोला प्राप्त झालेला. बघा, याचा लॉंग फॉर्म काय होतं? बघा, नासा इस्रो सिंथेटिक ॲप्रुटर रडार. तर मित्रांनो, इस्रोविषयी प्रश्न पण विचारले जातात. लक्षात ठेवा, इस्रोचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे? एस सोमनाथ. आलं लक्षात? एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. आलं लक्षात? इस्रोची जी काही स्थापना आहे 15 ऑगस्ट 1969ला झालेली. बघा, बरोबर. इस्रोची बघा चंद्रयान-3 आपलं जे काय त्याची मोहीम यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेली सुद्धा आहे. बघा, आणि भारताने चंद्रयानवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तारीख लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट. बघा, 23 ऑगस्ट 2023ला चंद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या या ठिकाणी बघा चंद्रावर उतरली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी भारतीय नोबेल प्राइज विजेते कोण नाहीत विचारलंय? कोण नाहीत विचारलंय? तर या ठिकाणी बघा आर स्वामीनाथन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर लक्षात ठेवा, विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे होते. यांना भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बघा, लक्षात ठेवायचं. बघा, आणि 2023 मध्ये रवी कन्नन यांना 2023चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, रेमन मॅग्सेसे. मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा लोकसेवा, सार्वजनिक सेवा, पत्रकारिता, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. आणि 31 ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो. हे पण लक्षात ठेवायचं. बघा, आणि या पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत? खालीलपैकी कोण नाहीत? तर भारतरत्न नाही तर वि. स. खांडेकर. लक्षात ठेवा, वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकर हे महाराष्ट्रामधील भारतरत्न व्यक्ती नाहीत. बघा, वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघा, बरोबर. सर्वात पहिल्यांदा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर विनोबा भावे यांना देण्यात आला होता. त्याच्यानंतर मित्रांनो पावा काने यांना देण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. लक्षात ठेवायचं आहे. JRD टाटा यांना कधी देण्यात आला होता? 1992 मध्ये. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्गरेट कोर्ट ह्या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? मार्गरेट कोर्ट. तर मित्रांनो, या टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये हे पण लक्षात ठेवायचे. बघा, जे काही महत्त्वाचे खेळ असतील आणि त्यांचे खेळाडू कोणत्या संदर्भामध्ये हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला. कपिल देव क्रिकेट संदर्भामध्ये, मिल्खा सिंग कोण आहेत? बघा, धावक आहे. मिताली राज क्रिकेट खेळती. बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. हा सानिया मिर्झा बघा टेनिस खेळाशी संदर्भामध्ये, दीपा कर्मकर जिम स्टॉनिक आहे. आदिती अशोक गोल्फ खेळाशी संदर्भामध्ये, अन्नू राणी भालाफेक, त्याच्यानंतर नीरज चोपडा सुद्धा भालाफेक, हरमप्रीत कौर बघा क्रिकेट या खेळाशी संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2022चा विजेता देश कोण आहे? फिफा वर्ल्ड कप 2022चा अर्जेंटिना हा देश आहे. लक्षात ठेवायचं आहे, अर्जेंटिना. 2022चा जो काही कप आहे बघा अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. बघा,
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्या अर्थाने पुढील कोणता शब्द वापरत नाही? सूर्या अर्थाने. तर सुधाकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा, सूर्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? भास्कर, सविता, त्याच्यानंतर मित्र, आदित्य, भानू आणि भास्कर हे काय आहेत बघा, सूर्याला समानार्थी शब्द आहेत. सुधाकर मित्रांनो हा चंद्र, शशी. सुधाकर शब्दाचे समानार्थी शब्द